फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत रामदास स्वामी यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रामदास 1608 ते 1682 एक महाराष्ट्रीय राजकारणी संत. यांचे मूळ गाव नारायण सुर्याजी. यांचे मूळ नाव नारायण सुर्याजी ठोसर. यांचा जन्म शके 1530च्या रामनवमीस झाला. निजामांच्या राज्यातील जांब गावाचे कुळकर्ण सुर्याजी पंतांकडे होते. त्यांच्या स्त्रीचे नाव रानूबाई. रामदासांचा गंगाधर नावाचा वडील भाऊ होता. यालाच पुढे श्रेष्ठ किंवा रामदास असे टोपणनाव मिळाले. रामदासांनाही तत्कालीन सर्व संत मंडळीत समर्थ अशी पदवी मिळाली. नाना मंडळ्या स्थापून आणि नाना सामर्थ्य उत्पन्न करून रामदासांनी शिवाजीकडून म्लेच्छांचे बंड मोडून देवब्राह्मणांचे महाराष्ट्र राज्य स्थापन केल्यामुळे त्यांना समर्थ हे नामाभिमान प्राप्त झाले. समर्थांना प्रत्यक्ष श्रीरामानेच उपदेश केला असे म्हणतात. लग्नाच्या वेळी सावधान शब्द ऐकून समर्थ लग्नमंडपातून जे निघाले ते नाशिक जवळील टाकळी गावी येऊन त्यांनी गायत्री पुनरचन व त्रयोदशाक्षरी मंत्रांचा 13 कोटी जप केला. याप्रमाणे 12 वर्ष आत्मिक शुद्धी केल्यावर समर्थांनी सर्व हिंदुस्थानात पर्यटन करून देशाच्या परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यावेळी मुसलमानांच्या जुलुमाने हिंदुस्थान निःसत्त्व बनला होता. साऱ्या देशात त्यांना अडथळा करण्याचा प्रयत्न कोणीही करीत नव्हते. बहुसाल संकल्पात लोकांसी आला. पदार्थ मात्र तितुका गेला. नुसता देशच उरला. ही स्थिती पाहून समर्थांना चिंता वाटली आणि कैसी शम राहील जगती, कैसे देव देवालय तगती याचा उपाय त्यांनी शोधून काढला. यावेळी समर्थांशिवाय इतर सर्व साधुसंतांच्या निवृत्तीपर शिकवणींच्यामुळे राजकारणांकडे लोकांचे लक्ष उत्कटत्वाने जात नव्हते. देशात नैराश्य पसरले होते. समर्थांनी आपल्या कार्यास सर्व हिंदुस्थानात महाराष्ट्र देशच पसंत करून तेथे त्यांनी मुख्य मठ स्थापन केला. यापुढे ज्या ठिकाणी कोणत्याही निमित्ताने लोकसमूह जमत असे अशा हिंदुस्थानातील सर्व मुख्य स्थानी व मुसलमानी राजधान्यांच्या आसपास त्यांनी मठ स्थापिले आणि तेथे आपले महंत ठेवून लोकांत स्वराज्याबद्दल जागृती उत्पन्न केली. हे सर्व कृत्य त्यांनी अत्यंत गुप्तपणे केले. त्यांच्या मठांची संख्या 1100 होती असे म्हणतात. महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्या विचारांना अनुकूल असा एक पुरुष त्यांना आढळला, तो शिवाजी होय. शिवाजी राजा हा समर्थांहून 21 वर्षांनी लहान होता. समर्थ ज्यावेळी कृष्णेकाठी आले त्या सुमारास 16 वर्षाच्या शिवाजीने थोडीशी धामधूम चालवली होती व स्वतःच्या नावाची स्वतंत्र मुद्रा तयार केली होती. हा स्वराज्याचा अंकुर पाहून समर्थांनी त्याला आपल्या विचाररूपी दीक्षेचे पाणी घालून त्यांचा प्रचंड वृक्ष बनविला. त्याच वृक्षाच्या छायेत महाराष्ट्राने 150 वर्ष सुखाने काढले. समर्थ व शिवाजी हे दोघेही पुरुष स्वतंत्र बुद्धीचे, श्रेष्ठ दर्जाचे, मुत्सद्दी, देशाला स्वराज्य मिळवून देण्याकरिता अहर्निश खटपट करणारे व अनेक गुणांनी युक्त असल्याने त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी परस्परांना पोषक अशा क्रिया घडवून स्वराज्य स्थापन केले. समर्थांनी निव्वळ निवृत्ती किंवा निव्वळ प्रवृत्ती याचा उपदेश न करता त्या देहांचा योग्य मिलाप करून महाराष्ट्र धर्म म्हणून एका धर्माचा उपदेश त्यावेळी सर्वत्र केला. हा धर्म व गीतेत सांगितलेला कर्मयोग हे एकच आहेत. कोणत्याही परिस्थितीत प्राप्य कर्माचा कोणत्याही सबबीवर त्याग न करता निष्काम बुद्धीने कर्तव्य म्हणून ते कर्म करून आणि त्यामुळे प्रेयस व श्रेयस यांची प्राप्ती समाजास करून देऊन त्याला उन्नतावस्थेस पोहोचविणे या धर्माचे प्रमुख अंग होय. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी अशी या धर्माची व्याख्या खुद्द समर्थांनीच केली आहे.
समर्थांचा दासबोध सूक्ष्मपणे वाचला म्हणजे या महाराष्ट्र धर्माचे स्वरूप व त्यांनी केलेल्या लोकजागृतीचे स्वरूप यांची योग्य कल्पना येते. लहान लहान निवडक तीक्ष्ण बुद्धींची व सखोल अशी मुले घेऊन त्यांना या धर्माचे शिक्षण समर्थ देत पुढे ती त्यांच्या कसोटीस उतरल्यावर मग त्यांना सर्व हिंदुस्थानात लोकजागृतीस पाठविण्यात येईल. समर्थांनी अनेक ठिकाणी मारुती स्थापून त्यात 11 मारुतींची स्थाने मुख्य आहेत. शारीरिक बळाची चळवळ सुरू केली. लोकजागृतीस केलेल्या महंतांनी आपल्या कामगिरीचा अहवाल समर्थांना वेळोवेळी कळवावा लागे. तसेच महाराष्ट्रातील महंतांनी निदान 3 वर्षातून व महाराष्ट्राबाहेरील महंतांचे निदान 11 वर्षातून एकदा समर्थांच्या भेटीस येऊन नवीन कार्य हाती घ्यावे लागे. त्यांच्या संप्रदायात शिस्त फार कडक असे. ती मोडल्यास वेताचा मार मिळे. महंताने अत्यंत निस्पृहतेने वागून व केवळ भिक्षेवर निर्वाह करून लोकजागृती करावी लागे. समर्थांचा निस्पृहपणा तर प्रख्यात आहे. शिवाजीराजांनी त्यांचा उपदेश घेतल्यावर आणि अनेक वर्ष त्यांच्या मदतीने राज्य साधन करून स्वराज्य स्थापल्यावर जेव्हा सर्व राज्य त्यांच्या झोळीत भिक्षा म्हणून टाकले तेव्हा त्या महापुरुषाने ते शिवाजीलाच परत केले. यावेळीस आपली सत्तादर्शक खूण म्हणून भगवी छाटी त्यांनी छत्रपतीस दिली असे म्हणतात. हे खरे असल्यास साऱ्या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय निशाण म्हणजे एका गोसाव्याचे हुरमुजी रंगाचे कौपीन होते असे ठरते. खुद्द शिवछत्रपतींनी समर्थांना 1678 सप्टेंबरच्या 15व्या तारखेस एक पत्र लिहिले आहे. ते पत्र वाचण्यासारखे आहे. या दोघा गुरु-शिष्यांचा कसा संबंध होता व समर्थांनी शिवाजीला राज्यस्थापनेत कितपत व कशी मदत केली याबद्दल ज्या कोणास शंका असतील त्यांनी हे पत्र वाचावे. त्यातला फक्त महत्त्वाचा उतारा पुढे येतो. मजवर कृपा करून सनाथ केले. आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्य साधन करून धर्मस्थापना, देवाब्राह्मणाची सेवा, प्रजेची पीडा दूर करून पालन रक्षण करावे. हे व्रत संपादन करून त्यात परमार्थ करावा. तुम्ही जे मनी धराल ते श्री सिद्धीस पावतील. त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्टतुरूक लोकांचा नाश करावा. विपुल द्रव्य करून राज्य परंपरा अक्षयी चालेल ऐशी स्थळे दुर्घट करावी. ऐसे जे जे मनी धरिले ते ते स्वामींनी आशीर्वाद प्रतापे मनोरथ पूर्ण केले. या उपरी राज्य सर्व संपादिले ते चरणी अर्पण करून सर्व काळ सेवा घडावी. ऐसा विचार मनी आणिला तेव्हा आज्ञा झाली की तुम्हास पूर्वी धर्म सांगितले तेच करावेच, तीच सेवा होय ऐसे आज्ञापिले. समर्थांची 2 जुनी चरित्रे सत्कार्योत्तेजक सभाधुळे प्रस्तावना या उतार्यात समर्थांचे व शिवछत्रपतींचे एक प्रकारे चरित्रच आले आहे. समर्थ रंगाने सावळे व मध्यम उंचीचे, आजन्म नैष्ठिक ब्रह्मचारी होते. त्यांच्या कपाळावर एक आवाळू होते. त्यांच्या उंची इतकीच लांबीची एक कोबडी असून ती तलवार गुप्ती असे. ते फार सशक्त असल्याने मोठमोठ्या मजली मारीत. ते नेहमी खाली पाहात. फळाफळावळे खात जमिनीवर घोंगडी अंथरून तीवर निजत. त्यांचे वृत्ती उदासीन असे. कैसे वाचतील जने हीच त्यांना नेहमी विवंचना असे. ते सदा सर्वदा पर्वतात घळीत राहत. शिवाजी हा स्वराज्य स्थापून छत्रपती झाल्यावर समर्थांना मोठा आनंद झाला आणि त्यांनी प्रतापगडच्या रामवरदायिनी देवीजवळ तुझा तो वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता हे एकची मागणे मागितले. त्यांनी स्वराज्यातील देशाला आनंदवन भुवन असे नाव देऊन बुडाला ओरंग्या पापी म्लेच्छ संहार झाला. बुडाले सर्वही पापी. हिंदुस्थान बळावले अभक्ताचा क्षयो झाला. आनंदवन भुवनी येथून वाढला धर्म. याप्रमाणे आनंदाने उद्धार काढले. या सुमारास शिवाजींच्या विनंतीवरून गिरिगव्हारातील वास सोडून हे समर्थ हे परळी किल्ल्यावर राहावयास आले. त्यांच्या अनेक नावांपैकी एक नाव सज्जन असे असल्याने पुढे या किल्ल्यास सज्जनगड हे नाव मिळाले. शिवाजींच्या पश्चात समर्थ फारसे कोठे जात नसत. संभाजीला त्यांनी एक उपदेशपर पत्र पाठविले होते. त्यानंतर ते पुन्हा उदास वृत्तीनेच वागू लागले. अखेर
शके 1603 माघ वद्य नवमी रोजी दुपारी त्यांनी देह ठेवला. त्यांची समाधी गडावरच आहे. त्यांचे काव्य पुष्कळ आहे. त्यास दासबोध, आत्माराम, 14 शतके, रामगीता, रामायण, मनाचे श्लोक, सत्पसमासी, दासगीता इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.